नाशिकमध्ये महाजन समर्थक गोकुळ गीतेंनी शिंदेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला। शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केला असा आरोप नरेंद्र दराडे यांनी केलाय। विजयानंतर गोकुळ गीतेंच्या समर्थकांनी जल्लोष केला। जल्लोष करणाऱ्या गीते समर्थकांना नरेंद्र दराडे यांनी शिवीगाळ केली। नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गोकुळ गीतेंनी पराभव केला। नरेंद्र दराडेंनी शिंदेच्या शिवसेनेकडून नाशिक विधान परिषदेची जागा लढवली। त्यांच्या विरोधात गिरीश महाजन समर्थक गोकुळ गीते यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला। नाही, मी माझा प्रचार थांबवला होता। मी त्यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलेलो होतो। माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो। पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतशः आभारी आहे। गोकुळ गीते यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला। जल्लोष करणाऱ्या गीते समर्थकांना नरेंद्र दराडेंनी शिवीगाळ केली। विश्वासघात केला आमच्याला त्यांनी। कोणी विश्वासघात काय सगळं डिटेल देईल, काय पैसे घेतले, काय नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनीही महायुतीच्या नेत्यांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला। नाही, मुळात जी युती म्हणून आम्ही लढलो तर युतीमध्ये आमचा सगळ्यांनी घात केला। आम्ही भरोश्यावर राहिला। आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांना विश्वास ठेवला, पण हे लोक कोणी विश्वासाला पात्र राहिलेले नाही। सगळ्या खोट्या गोष्टी असतात, सगळे नेते वरच्या वर दाखवतात सगळ्या। तुम्ही भाऊक झालेले आहेत? नाही। नरेंद्र दराडेंचे पुत्र कुणाल दराडे यांनीही महायुतीच्या नेत्यांनी शिवसेनेचा केसाने गळा कापल्याचा आरोप केला। घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे। शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे। असं कोणावरही कापर पडून निवडणूक होत नसते। मतदारांनी मतदारांचा माइंडेट त्याला दिलेला आहे, त्यामुळे कोणावर कापर फोडण्यात काही अर्थ नाही याच्यामध्ये। शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली। आणि महायुतीच्या जवळपास 450 पावणे 500 मतं होते, तीनच पक्षाचे होते, आणि तरी सुद्धा इतकी कमी मतं पडली। का झालं, कशामुळे झालं, कोण या ठिकाणी आमच्या बाजूने उभं राहिलं नाही, हा खरं संशोधनाचाच विषय आहे। निश्चित या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल। आम्ही कुठे कमी पडलो, त्यांचा जो आक्षेप आहे की महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी किंवा सगळ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं काम केलं, तर नक्की आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते देखील तपासून बघू। तर ठाकरेंच्या शिवसेनेनेही गोकुळ गीतेंना मदत केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं, आम्ही त्यांना ते दिलं। आमचे जे मतदान होतं ते आम्ही त्यांच्याकडे वळवलं। हे अगदी मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून आम्ही ते मतदान त्यांच्याकडे वळवलं।